उजनी धरणामध्ये काल झालेल्या दुर्घटनेसंदर्भातली एक मोठी बातमी आहे। तब्बल 22 तास उलटून देखील अजूनही शोधकार्य सुरूच आहे। उजनी धरणातील दुर्घटना हा अवैध जलवाहतुकीमुळे झाल्याचं उघड झालेलं आहे। अपघाताला अशी राजरोज सुरू असलेली जलवाहतूक ही वारंवार अपघातांना कारण ठरतीये। करमाळा तालुक्यातल्या इंदापूरला जाण्यासाठी बेकायदा जलवाहतूक केली जाते आणि याआधी देखील इथे अशाच दुर्घटना घडलेल्या आहेत। करमाळ्यातून इंदापूरला जाण्यासाठी रस्ते मार्गे जवळपास 100 किलोमीटरचा वळसा घालावा लागतो। तेच अंतर 5 ते 7 किलोमीटरच्या जलवाहतुकीच्या अवैधरित्या पार केलं जातंय। अवैध वाहतूक असल्यामुळे कोणतीही सुरक्षा नियमावली लागू नाहीये। प्रवाशांसाठी लाईफ जॅकेट्स नसतात। बोट बुडायला लागली तर प्रवाशांना वाचवण्यासाठी उपकरणही नसतात। बोट चालकही पुरेसा तयारीचा नसल्यानं दुर्घटनेच्या वेळी त्यालाही जीव वाचवता येत नाही। कालच्या दुर्घटनेमध्ये धरणामध्ये बुडालेले सर्व 6 जण हे करमाळा तालुक्यातील कुगाव आणि झरे या गावातले आहेत। हे 6 जण अजूनही सापडलेले नाहीयेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।